आपल्या देशावर 26/11चा दहशतवादी हल्ला करून निरपराध भारतीय नागरिकांचा ज्यांनी बळी घेतला, त्याच दहशतवादी गुन्हेगार अजमल कसाब सोबत सरसंघचालक मोहनजी भागवत यांची तुलना करून खऱ्या अर्थानं राजकीय दिवाळखोरीचं प्रकटन माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे. मला असं वाटतं की त्यांनी वैचारिक मतभेद राजकारणात निश्चित असतात, पण वैयक्तिक अशा प्रकारची टीका करायची आणि आपली उंची किती आहे, आपली अवकात काय आहे हे पण दाखवून द्यायचं. आणि केवळ प्रसिद्धीसाठी, तुम्हाला प्रसिद्धीच मिळवायची असेल, वेगवेगळ्या बातम्या आहेत, पण समाजामध्ये द्वेष पसरवायचा याचं काम इम्तियाज जलील सारखे करतात. खऱ्या अर्थाने हे दुर्दैव आहे. आणि म्हणून इम्तियाज जलील यांनी अगोदर सरसंघचालक मोहनजी भागवत यांची माफी मागितली पाहिजे, अशा प्रकारची मागणी मी करतो. कारण त्यांनी एका पवित्र जागतिक संघटनेचे प्रमुख यांच्याविषयी केलेले हे उद्गार आहेत.